सदैव तत्पर तसेच कार्यक्षम अधिकारी हे भरपूर कमी बघायला मिळतात। नागपूर ग्रामीण येथून कीर्ती गाजविणारे व सध्या वर्धा येथील पोलीस स्टेशन आष्टी येथे ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले श्री राजेश जोशी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची गणना त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमध्ये होते। एखाद्या लहान घटनेला तत्काळ दखल घेतली नाही अथवा कार्यवाही केली नाही तर त्या गोष्टीचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो, त्याचेच रूपांतर मोठ्या जीवितहानीमध्ये होऊ शकते। अशाच प्रकारची जलद प्रतिसादाची कारवाई ठाणेदार श्री राजेश जोशी यांनी दिनांक 14 ऑगस्टच्या सकाळी 10 वाजताच्या दरम्यान आष्टी तहसील कार्यालय समोर प्रवाशांनी भरून असलेल्या एसटी बसला लागलेल्या आगीला विझवण्याची कारवाई केली आहे। सत्य परिस्थिती अशी की वर्धा वरुड एसटी बस क्रमांक MH40 CM 3047 प्रवाशांनी भरून आष्टी बस डेपो येथे तहसील कार्यालय समोरून जात असताना चालकाला व प्रवाशांना एसटी बसमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघत आहे अशी खबर झाल्यास चालकाने तत्काळ एसटी बस थांबवली। प्रवाशांची अशा प्रकारची तारांबळ व पळापळ बघताच पोलीस स्टेशनला हजर असलेले ठाणेदार श्री राजेश जोशी यांनी सदर घटनेची तत्काळ दखल घेऊन अग्निशमन दलाचे नरेंद्र कदम यांच्याशी संपर्क साधून पोलीस स्टेशन परिसरात हजर असलेल्या अग्निशमन दलाच्या वाहन एसटी बसचे चालक कंडक्टर यांच्या मदतीने धगधगत्या एसटी बसवर पाण्याचा मारा करून पेटलेल्या एसटी बसवर नियंत्रण मिळवले। यामुळे मोठी जीवितहानी टळली। ठाणेदार, एसटी कर्मचारी व फायर ब्रिगेड यांनी तत्काळ दखल घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला। प्राथमिक माहिती घेतली असता एसटी बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे सदरची घटना घडली असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले। अशा मोठ्या घटनांना विराम व तत्काळ प्रतिसाद मिळावा यासाठी प्रशासन सुद्धा सज्ज असावे लागते। याचे ज्वलंतशील उदाहरण म्हणजे पोलीस स्टेशन आष्टी येथील ठाणेदार सर्वसामान्यांचे लाडके पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळेच असे अधिकारी घडतात। घटनेचे गांभीर्य व परिस्थितीपूरक कार्यवाही केल्याबद्दल ठाणेदार आष्टी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे।